महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी काल 20 नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान पार पडले। आता 23 तारखेला राजकीय नेत्यांचे भवितव्य ठरेल। या दिवशी निकाल जाहीर होणार आहे। त्यामुळे राज्यात कुणाचे सरकार स्थापन होणार याकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे। मतदान पार पडल्यानंतर विविध माध्यम संस्थांचे ऍक्टिव्ह पोल्स प्रसिद्ध झाले आहेत। यामध्ये मॅट्रिक्स, चाणक्य स्ट्रॅटेजी, पीपल्स पल्स, पोल डायरी, लोकशाही मराठी, रुद्र, इलेक्टोरल एज, SAS हैदराबाद, पी मार्क, दैनिक भास्कर, टाइम्स नाउ, पोल ऑफ पोल्स असे एकूण 10च्या आसपास एक्झिट पोल आले आहेत। एक्झिट पोल नुसार महाराष्ट्रात नेमके कोणाचे सरकार स्थापन होणार, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। काल 20 नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभेसाठी मतदान पार पडले। राज्यात 65% जास्त मतदान झालं असून सर्वाधिक 76.25% मतदान कोल्हापूर जिल्ह्यात झालं असून सर्वात कमी 52% मतदान मुंबई शहर जिल्ह्यात झालं आहे। यंदा राज्यात महायुती, महाविकास आघाडी, मनसे तसेच इतर आघाड्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत। यापैकी आता कुणाला सर्वाधिक जागा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। सर्वप्रथम या निवडणुकीत कोणत्या पक्षाने किती उमेदवार दिले जाणून घेऊ। महायुतीकडून भाजप 149 जागा, शिवसेना शिंदे गट 81 जागा, राष्ट्रवादी अजित पवार गट 59 जागा, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस 101 जागा, राष्ट्रवादी शरद पवार गट 86 जागा आणि शिवसेना ठाकरे गटाकडून 95 जागांवर निवडणूक लढवण्यात आली होती। आता राज्यातील 288 जागांवर कोणी बाजी मारणार याबाबत प्रमुख ऍक्टिव्ह पोल्स काय सांगतात जाणून घेऊया। पोल डायरीच्या एक्झिट पोल नुसार राज्यात महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार बनणार आहे। पोल डायरीच्या एक्झिट पोल नुसार महायुती 122 ते 186 जागांवर विजय होईल। त्यामध्ये भाजप 77, 108, शिवसेना शिंदे गट 27 ते 50, राष्ट्रवादी अजित पवार गट 18 ते 28 जागा, तर महाविकास आघाडी 69 ते 121 जागांवर विजय होईल। त्यामध्ये काँग्रेस 28 ते 47, शिवसेना ठाकरे गट 16 ते 35 आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 25 ते 39 तसेच इतर 12 ते 29 जागांवर विजय होतील। चाणक्य स्ट्रॅटेजीच्या एक्झिट पोल नुसार महायुतीला 152 ते 160 जागा मिळण्याची शक्यता असून त्यामध्ये भाजपा 90+, शिवसेना शिंदे गट 48+, राष्ट्रवादी अजित पवार गट 22+, तर महाविकास आघाडीला 130 ते 138 जागा, त्यामध्ये काँग्रेस 63+, शिवसेना ठाकरे गट 35+, राष्ट्रवादी शरद पवार गट 40+, तसेच इतरांना 6 ते 8 जागा मिळण्याची शक्यता सांगण्यात आली आहे। तसेच इलेक्टोरल एजच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यातील जनतेचा महाविकास आघाडीला कौल देणार असल्याचे सांगण्यात आले आहे। इलेक्टोरल एजच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजप 78, काँग्रेस 60, राष्ट्रवादी शरद पवार गट 46, शिवसेना ठाकरे गट 44, शिवसेना शिंदे गट 26, राष्ट्रवादी अजित पवार गट 14 तर इतर 20 जागांवर विजय होतील। तसेच मॅट्राईजच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात महायुती सरकार येणार असल्याचे सांगितले आहे। या पोलनुसार महायुती 150 ते 170 तर महाविकास आघाडी 110 ते 130 जागांवर 8 ते 10 जागांवर विजय होतील। तसेच SAS ग्रुप हैदराबादच्या अंदाजानुसार राज्यात महाविकास आघाडी सरकार येणार असल्याचे सांगितले जात आहे। या पोलनुसार महायुती 127 ते 135 जागा तर महाविकास आघाडी 147 ते 155 जागा तर इतर 10 ते 13 जागांवर विजय होतील। तसेच लोकशाही रुद्रच्या अंदाजानुसार राज्यात महायुतीला 142 तर मवियाला 140 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्याचबरोबर ZAI पोलच्या अंदाजानुसार राज्यात महायुती सरस ठरणार असल्याचे सांगण्यात आले आहे। या पोलनुसार महायुती 114 ते 139 जागा तर मविया 105 ते 134 जागा तसेच इतरांना 8 जागा मिळणार असल्याचे सांगितले आहे। पाहायला गेले तर सर्वच एक्झिट पोलमध्ये वेगवेगळे दावे करण्यात आले असून हा फक्त अंदाज वर्तवण्यात आला आहे। हे अंदाज कितपत खरे ठरणार याबाबतचे चित्र हे 23 नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईल। राज्यात आता कुणाची सत्ता स्थापन होणार, तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तसेच माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा।